राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर असणाऱ्या म्हैसाळीतील भगवान महावीर व्रती आश्रम इथं भव्य आणि दिव्य 131 फुटी उंच मार्बलचं मंदिर साकारणार आहे। बालयोगी आचार्य श्री 108 शीलत सागरजी महाराज यांच्या आशीर्वादाने भव्य आणि दिव्य काम होत आहे। नुकतेच त्यांचं शिलान्यास करण्यात आलाय। भव्य दिव्य शाश्वत हे 3 शब्द जणू त्या उंचवलेल्या शिखराकडे पाहताच मनात आपोआप उमटतात। 131 फूट उंचीचे मार्बल मंदिर म्हणजे केवळ दगडांचा ढिगारा नाही, तर श्रद्धेच्या अनंत लाटांवर उभा राहिलेला एक जिवंत इतिहास होणार आहे। प्रत्येक कोरीव नक्षेत, प्रत्येक स्तंभात आणि प्रत्येक पायरीत भक्तीची नाजूक धडधड जाणवणार आहे। 40 बाय 40 फुटांच्या भक्कम आधारावर उभं राहणारे मंदिर 7 मुख्य स्तर आणि शिखरानं आकाशाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करणार आहे। मकरान आणि अंबाजीच्या शुद्ध मार्बलमधून घडवलेलं हे सौंदर्य जणू चंद्रप्रकाशात न्हालेल्या स्वप्नासारखं भासणार आहे। पारंपरिक भारतीय वास्तुकलेच्या साक्षीनं ते उभं राहणारं मंदिर असणार आहे। काळाच्या ओघाती न झिजणारं, न बदलणारं शाश्वत तत्वाचं प्रतीक समजलं जाणार आहे। मंदिराच्या 360 अंशातून दिसणाऱ्या रचनांमध्ये एक विलक्षण समतोल साधणार आहे। समोरून पाहिल्यावर ते भव्यतेची जाणीव करून देईल, तर बाजूने पाहिल्यावर त्याची रचना सूक्ष्मतेची कहाणी सांगणार आहे। प्रत्येक कोणातून ते वेगळं भासणार आहे, पण प्रत्येक वेळी मनाला एकच भावना स्पर्श करते, ही केवळ वास्तू नाही, ही श्रद्धेची मूर्ती आहे। मंदिराच्या प्रत्येक स्तरात एक कथा दडलेली असणार आहे। पहिल्या स्तरावर प्रवेश करता सभामंडप, गर्भगृह आणि परिक्रमा मार्ग भक्तांना शांततेच्या प्रवासाला घेऊन जाईल। वरच्या स्तरावर जाताना नक्षीकाम, जाळी, देवमूर्ती आणि सुंदर स्तंभ भक्तीच्या अनुभवाला अधिक गहिरे करतील। जर प्रत्येक मजला म्हणजे आत्म्याच्या उंचावर जाणाऱ्या प्रवासाचा एक टप्पा असणार आहे। या मंदिरातील शिल्पकलेचा प्रत्येक अंश जिवंत वाटणार आहे। खांबावर कोरलेले नाजूक डिझाईन, जाळ्यांमधून झिरपणारा प्रकाश आणि शांतपणे ध्यानस्थ असलेले देवमूर्ती हे सगळे मिळून एक अद्भुत आध्यात्मिक वातावरण तयार करतील। रात्री एलईडीच्या प्रकाशात उजळलेले मंदिर जणू पृथ्वीवर उतरलेला स्वर्गच वाटणार आहे। या मंदिराची निर्माण प्रक्रिया तितकीच प्रेरणादायी असणार आहे। पारंपरिक नागर शैलीत 100% नैसर्गिक मार्बल वापरून अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत हे मंदिर घडवलं जाणार आहे। 24 ते 30 महिन्यांच्या कालावधीत साकार होणारे हे स्वप्न म्हणजे मानवी जिद्द, श्रद्धा आणि कौशल्य यांचं अद्वितीय उदाहरण असणार आहे। या भव्य प्रकल्पासाठी अंदाजे 25.50 कोटी ते 32.5 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। पण ही केवळ रक्कम नाही, ही त्या प्रत्येक भक्ताची भावना आहे, ज्यानं आपल्या श्रद्धेचा एक अंश या मंदिरात अर्पण केला। हे मंदिर केवळ पूजास्थळ नाही, तर एक आध्यात्मिक केंद्र आहे। ध्यान, योग, सत्संग आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी हे स्थान एक प्रेरणास्थान ठरेल। इथं येणारा प्रत्येक भक्त फक्त दर्शन घेऊन परतणार नाही, तर आपल्या मनात एक शांततेचा दिवा घेऊन जाईल। शेवटी 131 फूट उंच मार्बल मंदिर म्हणजे केवळ एक वास्तू नाही, ते आहे श्रद्धेचं शिखर, कलेचा उत्सव आणि आत्म्याला स्पर्श करणारी एक दिव्य अनुभूती। नुकतेच असा शिलान्यास करण्यात आला। यावेळी ध्वजारोहण करता सुनील सुधाकर वाडकर, पूजा सुनील वाडकर, आष्टा मंडप उद्घाटक करता अण्णासू कुबेर चौगुले, मंगल अण्णासू चौगुले, कसबे डिग्रज, भूमिखनन करता संगपती राजेंद्र अनंतलाल दोशी, सोहिल वैभव दोशी परिवार, नातेपुते। मुख्य शिलान्यास करता विजयकुमार मीनाजी जैन परिवार, कोलकाता आदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आचार्य शीतल सागरजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात झाला।